नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत घेतली जाते। याही वर्षी ती 1 डिसेंबरला म्हणजे उद्या रविवारी 1:30 ते 4:30 संबंधित केंद्रावरती घेतली जाणार आहे। नमुना प्रश्नपत्रिका यापूर्वी आपण भरपूर सोडलेल्या आहेत। या ठिकाणी 2018ची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। प्रश्न या ठिकाणी 8वा पाहतोय, त्यातला बी 336.3556 वर्गमूळ भागाकार पद्धतीने काढा। 4 गुणांचा प्रश्न आहे। फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 336.3556 बाय यूजिंग डिव्हिजन मेथड। या ठिकाणी दशांश चिन्हाच्या उजवीकडं 4 अंक आहेत, दशांश चिन्हाच्या डावीकडं 3 अंक आहेत। उजवीकडून या ठिकाणी ग्रुप पाडताना दशांश चिन्हाच्या उजवीकडचे 2-2 संख्यांचे गट पाडायचे। 56चा एक झाला, 35चा एक झाला। दशांश चिन्हाच्या डावीकडं 2 संख्यांचा 36चा एक गट पाडल्यानंतर 3ला जोडीदार नाही, तो तसाच ठेवायचा। आता भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढताना अशी संख्या शोधायची की जिचा वर्ग 3पेक्षा लहान पाहिजे, म्हणून 1ची निवड केलेली आहे। 1 गुणिले 1 म्हणजे 1, बेरीज करायची 1 आणि 1 2। या ठिकाणी 3 मधून 1 गेले 2, वरचा 36चा गट घ्यायचा, 236 आले। या ठिकाणी 236 येण्यासाठी 2 वर समजा आपण 4 ठेवलं, 4नंच गुणायचं, 24×96। समजा 2 वर आपण 5 ठेवलं, 5नंच गुणायचं, 25×5 = 1,600। 8च का ठेवलं तर 28 गुणिले 8 गुणाकार हा 224 होतोय। 28 8 224 हा 236पेक्षा लहान आहे, म्हणून 9 घेतला तर पुढे जाणार आहे गुणाकार। 28 9 252 गुणाकार होईल या ठिकाणी, म्हणून 224 6 मधून 4 गेले 2, 3 मधून 2 गेला 1, 2 2 गेले 0, 12 उरले। वरचा गट सगळा घ्यायचा 35 उतरून 1235। इथं 28 ना 36, 36 वर 3 घेतल्यानंतर 363 झाले। 363ला 3च गुणायचे, 3 त्रिक 9, 3 संग 18ला 8 केले, 3 त्रिक 9 1 10। जर आपण 4 घेतलं तर आपण 1235पेक्षा पुढे जातो या, म्हणून या ठिकाणी 1089 363 गुणिले 3, 15तून 9 गेले उरले 6, 13तून 4 या ठिकाणी 13तून 9 गेले उरले 4। हाच्या दिला घेतलेला 8 आणि 1 9, इथं हाच्या दिला 2 मधून 1 गेला 1, 1 गेले 0। या ठिकाणी 146 उरले, वरती घटले 56। इथे बेरीजला जे 3 3 6 6 3 366, 366 वर या ठिकाणी 4 का घेतलं तर 4×1 16, 1 स्थान 6 येते आणि 3664ला 4ने गुणल्यानंतर 4×1 16ला 6 चले, 4 × 24 1 25ला 5 चल 2, 4 × 24 2 26ला 6 चल 2, 4 × 12 2 14, 14656 जाते। त्यातून ती संख्या वजा केल्यानंतर 0 येते। इथे बेरीज 4 आणि 4 8 6 36, तसंच या ठिकाणी 3668 आणि इथं 4 उरलेले होते, इथं 3। ओके, इथं 4चा भाग लागला आहे, इथं 3चा, ठीक आहे। 18.34 3चा भाग लागल्यानंतर इथं 3, दशांश चिन्हाच्या पुढची संख्या उतरून घेतली आपण 35, म्हणून 18.34 हे वर्गमूळ आहे 336.3556 भागाकार पद्धतीनं। ओके, त्यानंतर सी आहे 4 गुणांचा। एका 40 मीटर लांब व 30 मीटर रुंद अशा आयताकृती बागेच्या आत कुंपणालगत बागेभोवती 2 मीटर रुंदीचा रस्ता करायचा आहे। त्या रस्त्यावर 25 सेमी गुणिले 20 सेमी आकाराच्या फरशा बसवायच्या आहेत। तर अशा किती फरशा लागतील? या ठिकाणी ए रेक्टँगल गार्डन इज 40 मीटर लॉंग अँड 30 मीटर वाईड. ए 2 मीटर वाईड path is to be paved inside the garden along its boundary using 25 centimeter into 20 centimeter in size. How many such tiles will be required? या ठिकाणी ABCD ही बाग आहे, PQRS या ठिकाणी रस्ता वगळून बाग आहे। हा रस्ता आहे 2 मीटर या ठिकाणी रुंदीचा रस्ता आहे। या ठिकाणी AB बरोबर BC, AB बरोबर DC समोरासमोर बाजू समान असतात 40 मीटर आणि रुंदी BC आणि AD 30 मीटर आहे। त्यामुळे PQ जी काढायची आहे, इकडला भाग 2 मीटरचा, इकडला 2 मीटरचा वजा केल्यानंतर या ठिकाणी 40 मधून 4 वजा केल्यानंतर 36 मीटर आतल्या रस्त्याची लांबी झाली आणि PR रस्त्याची रुंदी 30 आहे,
वरून 2 मीटर, खालून 2 मीटर, 4 30मधून वजा केल्यानंतर 26 उरत आहेत. त्यामुळं रस्त्याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी ABCD या बागेचे क्षेत्रफळ आणि रस्त्याचं क्षेत्रफळ या ठिकाणी, रस्ता वगळून बाग आहे म्हणजे बागेची ही लांबी आणि रुंदी आहे, त्यामुळं रस्त्यासहित क्षेत्रफळ वजा या बागेचं क्षेत्रफळ वजा केलं की रस्त्याचं क्षेत्रफळ मिळणार आहे. त्यामुळे रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर एरिया चौकोन बाहेरचं आयत ABCD वजा आतला बागेचं एरिया क्षेत्रफळ आहे PQRS. 40 गुणिले 30 रस्त्यासहित लांबी आणि रुंदी 40 गुणिले 30 वजा रस्ता सोडून बागेची लांबी रुंदी 36 गुणिले 26. 40 गुणिले 30 1200 आणि 36 गुणिले 26 गुणाकार 936 होतोय. पहा 26 सक्क 56ला 6 चे 5, 26 त्रिक 78 आणि 5 83 न 10 93 936. त्यामुळं 1200मधून 936 गेले, 10मधून 6 गेले उरले 4, 10मधून 3 1 4 गेले उरले 6, 12मधून 10 गेले 2, 264 चौरस मीटर. या ठिकाणी 264 चौरस मीटरचं सेंटीमीटर करताना लांबीसाठीचं 100 आणि रुंदीसाठीचे 100, 1 मीटर बरोबर 100 म्हणून 100 गुणिले 100 264 वर या 4 शून्य. त्यामुळे 26,40,000 चौरस सेंटीमीटर. आता फरशींची संख्या काढायची आहे. संपूर्ण या ठिकाणी हे जे रस्त्याचं क्षेत्रफळ आहे त्या रस्त्याच्या क्षेत्रफळाला एका फरशीच्या क्षेत्रफळानं भागायचं म्हणजे फरशांची संख्या मिळते 25 गुणिले 20 त्यामुळं हे शून्य गेले, बे एके बे, बे एके बे, बे त्रिक 6, बे दुनी 4 आणि 3 शून्य. त्यानंतर 25 25 एके 25 चोक 100, 25 5 126, 126 आणि 6 या ठिकाणी 60 झाले. 25 50 उरले 10, 25 चोक 100. 2 न भागल्यानंतर या ठिकाणी 13 20 आणि डबल झिरो आलेले. पुन्हा 25 न भागायचे. 25 5 126, 126 आणि 7 32 70 पुढं. 25 50 50 आणि किती 70 20 पुढं 200 आले. 25 8 200 आणि 25 0 0 5280 फरशा लागतील. ओके 5280. 2,64,000ला 25 गुणिले 20 न भागला. आता आपण 5280 फरशा लागतील. प्रश्न 9 आहे. एक मोठी भिंत बांधायला 15 मजुरांना 8 तास लागतात तर 12 मजुरांना तेच काम करण्यात 30 तास लागतील. 15 वर्कर्स टेक 8 hours टू बिल्ड ए वॉल. हाऊ मेनी hours विल बी 12 वर्कर्स नीड टू बिल्ड द साईज सेम वॉल. 12 मजुरांना 1 तास लागतील. हे उदाहरण व्यस्त चलनाचे. ओके म्हणून या ठिकाणी 12 गुणिले वेळ तास आणि गुणिले 15 गुणिले तास. 15 गुणिले तास गुणाकार यांचा समान असतो व्यस्त प्रमाणामध्ये. 15 गुणिले 1 बरोबर 15 गुणिले 8. मजूर गुणिले तास बरोबर मजूर गुणिले तास. एक्सची किंमत काढताना 15 8 20 भागिले 12. इथं 12 1 12 0 0 10. एक्सची किंमत 10 आली. तेच काम करण्यास 10 तास लागतील. ओके पुढचा 4 गुणांचा. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 2.2 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील? द व्हील ऑफ बुलक कार्ट हॅज अ डायमीटर ऑफ 1.4 मीटर. हाऊ मेनी रोटेशन will the wheel complete as the cart travels 2.2 किलोमीटर. बैलगाडीच्या चाकाने एका फेऱ्यात कापलेलं अंतर म्हणजे चाकाचा परीघ म्हणजे एक फेरा. मग चाकाचा परीघ पायडी. या ठिकाणी व्यास दिलेला आहे 1.4 म्हणून 22/7 पायची किंमत आणि 1.4 व्यास आहे. 7 1.4ला 7 0 0 7 2 14 0.2 गुणिले 22 4.4 मीटर म्हणजे 2.2 किलोमीटर म्हणजे 2200 मीटर. कारण 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 2.2चं 2200 म्हणजे चाकाच्या फेऱ्यांची संख्या या ठिकाणी एकूण अंतर भागिले या ठिकाणी एका फेऱ्यात किती अंतर कापलं त्यानं भागायचं म्हणजे चाकाचे फेरे निघतात. अंतर भागिले परीघ. अंतर भागिले परीघ. एका फेऱ्यात कापलेलं अंतर म्हणजेच परीघ. अंतराला परीघानं भागलं की आपल्याला संख्या मिळते.
2200 भागिले 4.4 म्हणजे दशांश चिन्ह इथं दशांश चिन्ह काढलं आणि वरती एक शून्य दिलं. 22 42 22 एके 22 आणि 3 शून्य आणि 2 1000ला भागल्यानंतर 500 आलं म्हणजे 500. चाकाच्या फेऱ्यांची संख्या 500. त्यानंतर सोपे रूप द्या. 4 गुणांचा आहे. एचा घन वजा 27 भागिले 5 ए वर्ग वजा 16 अधिक 3 भागिले ए वर्ग अधिक 3 अधिक 9 भागिले 25 ए वर्ग वजा 1. ए घन वजा 27 याचे अवयव आहे त्या ठिकाणी ए घन वजा 3 घन. ए घन वजा 3 घन. 3 घन म्हणजे 27. म्हणजे ए घन वजा बी घनचा अवयव पहिल्या कंसात ए वजा बी, दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. अशा पद्धतीनं पहिल्या कंस ए वजा 3, दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक 3 ए अधिक 9 छेद 5 ए वर्ग वजा 16 ए अधिक 3चा अवयव 16 15 त्रिक 45 आणि 45चा अवयव पाडलेले आहेत. हे 5 आहे. 5 ए वर्ग वजा 16 अधिक 3 स्थिर पद आणि ए वर्गाचा सवणक 5 त्रिक 15चा अवयव 16 येण्यासाठी 15 एके 15 वजा 15 वजा 1 गुणाकार अधिक 15 आणि बेरीज वजा 16 वजा वजांची. त्यामुळं 5 ए वर्ग तसंच अधिक 3 तसंच मधलं पद वजा 16 ऐवजी वजा 15 ए वजा 1 आहे. पहिल्या दोघातून सामायिक 5 ए निघतोय. आत ए वजा 3 राहिला. हाच ए वजा 3 येत राहतो. हा वजा 1 आहे तो एचा सगुणक आहे. 2 सामायिक कंसाबद्दल कंस बाहेरचे पद दुसऱ्या कंसात 5 ए आणि वजा 1 म्हणजे 5 ए वर्ग वजा 16 ए अधिक 3चा अवयव हे ए वजा 3 आणि 5 ए वजा 1 भागिले तसंच ए वर्ग अधिक 3 ए अधिक 9 हेही तसंच आणि 25 ए वर्ग वजा 1 वर्ग. 1 वर्ग म्हणजे 1चा वर्ग. 1 म्हणजे 1चा वर्ग म्हणजे 5 ए कंसाचा वर्ग वजा 1 वर्ग म्हणजेच 25 ए वर्ग वजा 1 वर्ग. पहिल्या कंसात या दोघांची बेरीज, दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी 5 अधिक 1 5 1 वजा 1. या ठिकाणी ए वजा 3ला ए वजा 3 गेले भागिले जो गुणिले हे वरती येणार हे खाली जाणार. ए वर्ग अधिक 3 अधिक 9 या कंसाला कंस गेला 5 ए वजा 1ला 5 ए वजा 1 गेले फक्त 5 ए अधिक ए राहिले. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा. आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवा. उद्या होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.